हरिओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग पहिला. ओवी क्रमांक 1. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की देवाच्या द्वारी एक क्षणभर उभे राहावे. फक्त एकच क्षण देवाच्या उंबरठ्यापाशी उभे राहा, बस. श्री ज्ञानेश्वर माऊलींची आपल्याकडून याहून जास्त काही अपेक्षा नाही. केवळ एक क्षणभर देवाचे द्वारी उभे राहा. ते ज्या प्रकारे आपल्याला उभे राहायला सांगत आहेत तसे जर एक क्षण देवाच्या द्वारी आपण उभे राहिलो तर आपले जीवन पूर्ण समाधानाने, केवळ आनंदाने बहरून येईल. या क्षणाचे महात्म्य ते हरिपाठाद्वारे आपल्याला ज्ञात करून देत आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊलींचा हा क्षण मोठा विलक्षण आहे, कारण हा काही सर्वसामान्य क्षण नाही. हा योगक्षण आहे. देव याचा एक अर्थ प्रकाश असाही आहे. त्यामुळे देवाची ये द्वारी, त्या परमात्म्याशी योग जुळून आल्यावर आपले जीवन दिव्य प्रकाशाने उजळून निघते. हा क्षण आपले मन आणि बुद्धी प्रकाशमान करून ज्ञानयोग जुळवून देणारा आहे. हा क्षण आपल्या नित्य जीवनावर तो दिव्य प्रकाश पसरवून कर्मयोग घडवून देणारा आहे. हा क्षण आपल्या अंतःकरणात तो दिव्य प्रकाश प्रकट करून ध्यानयोग लावून देणारा आहे. हा क्षण दशदिशा प्रकाशमान करून भक्तियोग साध्य करून देणारा आहे. हा क्षण तो दिव्य प्रकाश आपल्या हृदयात हळूवार उमलवून प्रेमयोग जुळवून देणारा आहे. हा क्षण आपल्या आणि परमात्म्याच्या ओळखीची आठवण करून देऊन ती सदा वृद्धिंगत करणारा आहे. म्हणूनच तो योगक्षण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील हा सर्वोत्तम परमभाग्याचा क्षण फार मोलाचा आहे. फक्त तो साधता आला पाहिजे. समजावून घेतल्यास तो साध्य करणे सोपे आहे. हा क्षण आहे अंतरात्मा आणि परमात्मा यांच्या मिलनाचा. हे मिलन प्रत्येक क्षणाक्षणाला घडत असते, परंतु आपण ते ओळखत नाही. त्यामुळे आपण या योगक्षणाला वंचित राहतो. आपण श्वास घेतला की निश्वास सोडायच्या आधी एक क्षण आपण काहीच करत नाही. हा पूर्ण स्तब्धतेचा साक्षी क्षण असतो. श्वास घेतो तेव्हा परमात्मा प्राणवायूचा पुरवठा करून अंतरात्म्याशी संधान साधत असतो. तसेच निश्वास सोडल्यावर पुन्हा श्वास घेण्याआधी एक क्षण आपण काहीच करत नाही. हा साक्षी क्षण स्तब्धतेचा असतो. यावेळी अंतरात्मा नको असलेले अशुद्ध बाहेर सोडून शुद्ध होऊन परमात्म्याशी संधान साधत असतो. अशा प्रकारे प्रत्येक श्वासाला आणि निश्वासाला एक क्षणभर अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन घडत असते. या स्तब्धतेच्या क्षणाला आपल्या चित्तवृत्ती निरोध होत असतात. त्यामुळे अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन होत असते. योगाधिराज पातंजलींनी योगाची व्याख्या केली आहे. योग हा चित्तवृत्ती निरोध. चित्तवृत्तींचा निरोध झाला की योग साध्य होतो. याचा अर्थच श्वासाश्वासाला म्हणजेच क्षणाक्षणाला योग साध्य होत असतो. हा क्षण आपण आत्मसात करायचा आहे आणि त्या योगे योग साध्य करायचा आहे.
आपल्या घरी नित्यनेमाने देवपूजा करतो, मंदिरात देवदर्शनाला जातो, तीर्थयात्रा करतो, तेथे देवदेवतांच्या मूर्तीचे दर्शन घेतो, आपले श्रद्धास्थान असलेल्या स्वामी महाराजांच्या तसबिरीपुढे मोठ्या भावभक्तीने हात जोडतो, भजन पूजन करतो, आरती करतो, कवन म्हणतो. रस्त्याने जाताना कळस दर्शन झाले तर लगेच हात जोडतो किंवा काही इतर कारण परत्वे आपला हात आपोआप आपल्या छातीशी जातो. अशा वेळी श्रद्धेची, भावभक्तीची कोठे कमतरता नसते. परंतु आपण या पूजापाठातच गुरफटून जातो. देवदर्शन, भजन पूजन, पूजापाठ या सोपस्कारातच आपण अडकून जातो. हे सोपस्कार म्हणजेच अंतिम दर्शन, ही उपासना म्हणजेच अंतिम उद्देश, अशी उपासना करणे म्हणजेच अंतिम ध्येय, अशीच आपली समजूत असते. वास्तविक हे सर्व म्हणजे साध्य नसून त्या साध्याच्या साधना आहेत. याचा अर्थ यामधून आपल्याला काहीतरी निराळे दर्शन साध्य झाले पाहिजे. नेमके त्यावरच येथे श्री ज्ञानेश्वर माऊली बोट ठेवत आहेत. देवदर्शन, भजन पूजन, पूजापाठ इत्यादी साधना झाल्यावर देवापुढे उभे राहावे. त्यावेळी एक क्षण असा आला पाहिजे की आपण आणि ते दर्शन एकरूप व्हावे. आपणच ती मूर्ती किंवा तसबीर व्हावे. देवदर्शन, भजन पूजन, पूजापाठ इत्यादी साधना करून मनातील विचार विकार पूर्ण नष्ट झाले पाहिजेत. आपण त्या दर्शनातच तल्लीन झाले पाहिजे. इतकी एकरूपता आली पाहिजे की त्यानंतर देव आणि आपण एकच झाले पाहिजे. हा क्षण साध्य झाला तर ते दर्शन झाले असे म्हणता येईल. यासाठी देवाची ये द्वारी उभे राहिल्यावर एक अगदी साधी सोपी साधना करावी. देवापुढे उभे राहून श्वास सोडावा आणि त्यासह आपण देवाच्या मूर्तीच्या चरणी एकरूप व्हावे. त्यानंतर श्वास घेताना देवाची ती मूर्ती आपल्यात, आपल्या अंतःकरणात सामावून घ्यावी. देवाची ये द्वारी उभे राहून देवदर्शन घेताना असे श्वसन करत असावे, करत असावे, करत असावे. एक क्षण असा येईल की आपले देहभान हरपून जाईल. आपणच ती मूर्ती होऊ. आपण आणि मूर्ती यातील द्वैत संपुष्टात येईल. श्री ज्ञानेश्वर माऊलींना अपेक्षित तो एक क्षण आपल्याला प्राप्त होईल. आपल्याला योग साध्य होईल. आपण क्षणाक्षणाने आयुष्य जगत असतो, परंतु या क्षणांपैकी 3 क्षण आपल्या हातात नसतात. हे 3 क्षण त्या योगेश्वराचे मर्जीने घटित होतात. मातेच्या उदरी आपला ज्या क्षणी प्रवेश होतो तेव्हा आपला पहिला श्वास घेतला जातो. त्या क्षणी आपला जन्म होतो. हा पहिला क्षण आपल्या हातात नसतो. जेव्हा आपण श्वास सोडतो त्यावेळी जर परत श्वास घेतला गेला नाही तर आपला मृत्यू होतो. हा दुसरा क्षणही आपल्या हातात नसतो. क्षणोक्षणी श्वास घेतला जात असतो आणि सोडला जात असतो आणि पुन्हा पुन्हा घेतला सोडला जात असतो. असे आपण क्षणाक्षणाने जगत असतो. आपल्या हातात नसलेल्या जन्म आणि मृत्यू या 2 क्षणांचे मध्ये आपले आयुष्य जगले जाते. या 2 क्षणांचे मध्ये एक तिसरा क्षण असा आहे की जोपर्यंत तो घटित होत नाही तोपर्यंत आपले जन्ममृत्यूचे फेरे चालूच राहतात. हा साक्षात्कारी योगक्षण असतो. यासाठी माणसाला पूर्ण शुद्ध चरणाने योग साधना करून किंवा योग साधना त्याच्याकडून घडून मुक्ती प्राप्त व्हावी लागते. हा क्षण आपल्या हातात नसतो.
आपल्या मर्जीवर नसतो. यासाठी परमात्म्याची एक क्षण जरी कृपादृष्टी झाली तरी आयुष्य पावन होते आणि आपल्याला मुक्ती प्राप्त होते. हा मुक्तीचा क्षण आपल्या आयुष्यात केव्हाही घटित होऊ शकतो. त्यासाठी नेमके त्याच वेळी आपण पूर्ण शुद्ध स्वरूपात परमात्मा सन्मुख असावे लागते. तर तो क्षण आपल्या जीवनात घटित होतो. श्री ज्ञानेश्वर माऊली येथे या आत्मक्षणाचा महिमा सांगत आहेत. देवाची ये द्वारी उभे राहावे. तो क्षण केव्हा घटित होईल ते आपल्याला माहीत नसते. ते त्या योगेश्वरावर अवलंबून असते. त्याच्या मर्जीने ते होते. आपण जेव्हा आपले देवाची ये द्वारी त्या क्षणाच्या प्रतीक्षेत उभे असावे. बस उभे असावे, हजर राहावे, पूर्ण शुद्ध आचरण ठेवावे. आपली ती वेळ आली की तो क्षण घटित होतो. तो क्षण हृदयी भरभरून साठवून भरून घ्यावा आणि मुक्ती प्राप्त करावी. श्री ज्ञानेश्वर माऊली देवाची ये द्वारी उभे राहायला सांगत आहेत. येथे उभे याचा अर्थ जागृतावस्थेत देवदर्शन घ्यावे असा आहे. देवदर्शनाचे वेळी आपण काये वाचे मने देवातच स्थित झालेले असले पाहिजे. आडवे असणे, त्याच्या विरुद्ध उभे राहणे ही स्थिती आहे. आडवे असणे म्हणजे निद्रावस्था, मूर्छावस्था, अज्ञानावस्था. एका बाजूला देहादी इंद्रियांनी देवापुढे हात जोडून देवदर्शनाची कृती करत असायचे, परंतु त्याचवेळी मनात काही निराळेच भौतिक जगताचे, वस्तुजगताचे, संसाराचे, प्रपंचाचे विचार करत असायचे. देवापुढे उभे राहून हात जोडलेल्या स्थितीत व्यवहाराचे, संसाराचे विचार करत असायचे. अशा स्थितीत अर्थातच देवाकडे भौतिक आणि संसारिक सौख्याच्या मागण्या मागितल्या जातात. कारण जरी देवळात देवासमोर उभे असलो तरी संसार, प्रपंच काही सुटत नाही, मनातून जात नाही. संसार इतका मागे लागलेला असतो की देवळातही तो सुटत नाही. या दर्शनाला काहीही अर्थ नाही, कारण मग त्याने संसारातच गुरफटून राहणे होईल. श्री ज्ञानेश्वर माऊलींना अपेक्षित तो क्षण कधीही गवसणार नाही. देवदर्शन सजग राहून घ्यावे. शरीराबरोबरच मनही देवाजवळ असले पाहिजे. म्हणून उभे राहून म्हणजे जागेपणी देवाच्या द्वारी उभे राहायला श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत. देहाने, मनाने आणि व्यवहारानेही देवाचेच द्वारी आपण असायला पाहिजे. देहभान हरपून, मन देवातच गुंतवून, व्यवहार देवालाच अर्पून दर्शनाला उभे राहिले पाहिजे. तरच सत्यदर्शन होईल. श्री ज्ञानेश्वर माऊली आपण जागृतावस्थेत देवदर्शन घ्यावे असे सांगत आहेत. पंचज्ञानेंद्रिये देवाच्या मूर्तीवर स्थित करावीत. त्यांना देवाच्याच विषयाचा प्रत्याहार मिळावा. ते दर्शन पंचज्ञानेंद्रियांनी आकलन करून घ्यावे. त्यानंतर पंचज्ञानेंद्रिये देवातच स्थित करावीत. डोळे मिटावे. डोळ्यांपुढे देवाची मूर्ती यावी. कानाने अनाहत नादस्वर देव महात्म्याचा, ओंकाराचा ऐकायला यावा. आपला भाव विश्वात प्रवेश व्हावा. सुषुप्तीत देवदर्शन व्हावे. यामधून साक्षात्कारी तुरीय अवस्था प्राप्त व्हावी. तो क्षण महाभाग्याचा. श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्याला देवाची ये द्वारी उभे राहायला सांगत आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊलींचा हा देव सगुणरूपी आहे. तो दिव्य क्षण प्राप्त करायला सगुणोपासनेने सुरुवात करायची आहे. आपली ज्याच्यावर श्रद्धा असेल त्या देवाच्या, देवीच्या, स्वामींच्या,
महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा तसबिरीसमोर उपासनेसाठी उभे राहावे असे ते सांगत आहेत. एखाद्या देवळात आपल्या आराध्य देवतेपुढे मनोभावे उभे राहावे आणि त्या आराध्य देवतेला आपल्या मनःचक्षूंनी सामावून घ्यावे. आता या सगुणातून निर्गुणात प्रवेश करायचा आहे. त्यासाठी काये वाचे मने निस्तब्ध होऊन एकचित्त होऊन उभे राहावे. समोरच्या त्या देवावर ध्यान लावावे. त्या मूर्तीत तसबिरीत एकरूप व्हावे. असे उभे असताना एक क्षण असा यावा की ती मूर्ती किंवा ती तसबीर आणि साधक एकच होऊन जावे. साधकाला स्वदेहाचे भान राहू नये आणि स्वचे भान साक्षात्कारित व्हावे. तो दिव्य क्षण साधकाला आत्मभान देणारा व्हावा. साधकाला त्या क्षणी आत्मज्ञान व्हावे. साधकाने ज्ञानयोगे आत्मा आकलन करून घ्यावा आणि तो जाणावा, उमजावा. साधकाने आत्मब्रह्माला अपेक्षित स्वधर्माने स्वकर्म करून कर्मयोगे आचरण करून आत्मज्ञान प्रत्यक्ष जीवनात उतरवावे आणि त्याप्रमाणे जीवन सहजच जगावे. अध्यात्मयोग साधना करून समोरील देवाशी एकरूप होऊन ध्यानयोगे आत्मस्वरूप व्हावे. भजन पूजन करून नादब्रह्मी टाळी लावावी आणि भक्तियोगे आत्मब्रह्मी टाळी लागावी. प्रेमयोगे परमात्मा जिंकावा आणि आपलासा करावा. आता परमात्म्याला साधकाशिवाय चैन पडू नये. आता परमात्मा त्या आत्मयोगी भक्ताचा भुकेला व्हावा. साधकाला तो दिव्य क्षण साधला की तो योगी होतो. आता योगी जेथे असेल तेथे मंदिर उभे राहते. तो जेथे असेल तेथे परमात्मा आपल्या त्या भक्ताची उपासना ग्रहण करायला प्रकट होतो. त्याच्यात विश्व सामावले जाते. देवाची या द्वारी उभे राहिल्यावर त्याचे फलित काय प्राप्त होते ते श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगत आहेत. अशा प्रकारे देवाची या द्वारी उभे राहिल्यावर योग्याला 4 मुक्ती साध्य होतात. मुक्ती 4 प्रकारच्या आहेत. पहिली सलोकता. नियमित मंदिरात जाणे येणे असल्यावर आपल्यासारखेच असलेल्यांच्या ओळखी होतात. त्याचे रूपांतर सहवासात होते. योग्याला त्याच्याप्रमाणेच योगी असलेल्या लोकांचा सहवास मिळतो. ही फार भाग्याची गोष्ट असते. आपल्याप्रमाणेच आवडनिवड असलेल्या लोकांबरोबर राहायला मिळणे फार आवश्यक असते. त्यामुळे जीवन जगणे सुसह्य होते. जीवन एक आनंद यात्रा होते. एखाद्या शिक्षित व्यक्तीला जर अशिक्षित लोकांच्यात जगावे लागले तर त्याचे हाल होतात. सहवासी सहनिवासी जर योगीच असतील तर उठता बसता कार्य करता परमात्म्याचाच विषय बोलायला ऐकायला मिळतो. यापरी ते भाग्य ते कोणते? योग्याच्या आजूबाजूला नेहमी आध्यात्मिक वातावरण राहते. याचा त्याला उपासनेकरिता फार उपयोग होतो. समविचारांचे आदानप्रदान होते. यामुळे आपले काही चुकत असल्यास आपण ते सुधारू शकतो. सलोकता मुक्तीमुळे योगी अश्रद्ध लोकांपासून मुक्त होतो. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांपासून तो मुक्त होतो. योग्य मार्गी वाटचाल करणाऱ्यांबरोबर योग्य दिशेने पाऊले पडत राहतात. दुसरी मुक्ती आहे समीपता. सलोकता मुक्ती प्राप्त झाली की योग्याची उठबस साक्षात्कारी योग्यांच्यात होत राहते. हळूहळू ओळखीचं रूपांतर जवळिकेत होते. योग्याला सत्संग घडत राहतो. आता घनिष्ठ संबंध प्रस्थापित होतात. यामुळे तीर्थयात्रा एकत्र केल्या जातात. याचा एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. आध्यात्मिक चर्चा होत राहतात. विचारमंथन होत राहते. थोरा मोठ्यांचा
प्रत्यक्ष सहवास लाभतो. ज्ञानकक्षा रुंदावतात. बसमधून पंढरपूरला जाणे वेगळे आणि वारकऱ्यांबरोबर पंढरीची यात्रा चालत चालत करणे निराळे. याची गोडी अवीट असते. अशा यात्रा करायला मिळणे हे परमभाग्य असते. मुक्तीचा तिसरा प्रकार आहे सरूपता. सलोकता आणि समीपता या मुक्ती प्राप्त झाल्यावर योग्याला आता पुढील मुक्ती प्राप्त होते. योगी परमेश्वर स्वरूप होतो. तो पूर्ण शुद्ध होतो. विकार, अहंकार ह्यापासून मुक्त होतो. संसारात राहूनही संसारापासून मुक्त असतो. नारळ सुकल्यावर त्याचे खोबरे जसे करवंटीपासून अलग होते, तसा सरूपता मुक्ती योगी भौतिक वस्तू जगतापासून मुक्त होतो. योगाधिराज पातंजलींनी सूत्र लिहिले आहे, विदेह प्रकृती लयानाम. योग्याचा देह आणि आत्मा यांचे पृथक्करण होते. त्याला सांसारिक भौतिक वस्तू जगताची बाधा होत नाही. देह जीवित असल्याशिवाय अध्यात्म साध्य होत नाही. याकरिता जीवित राहणे, संसार करणे आवश्यक आहे. सरूपता मुक्त योगी केवळ देह जीवित राहण्यापुरताच संसारात जगतो. बाकीचे वेळी त्याची टाळी सदा सर्वदा आत्मब्रह्मानंदी लागलेली असते. मुक्तीचा चौथा प्रकार आहे सायुज्यता. आता येथे योगी आत्मयोगी होतो. संतांच्या मते सायुज्य मुक्ती हीच खरी मुक्ती होय. सलोकता, समीपता आणि सरूपता या मुक्ती तशा गौण आहेत, कारण त्यामधून योगी एखाद्या गाफील क्षणी भ्रष्ट होऊ शकतो. तो भौतिकात माघारी वळू शकतो. त्याला सांसारिक मोहमाया भुलवू शकतात. सायुज्य मुक्ती म्हणजे सांसारिक बीज जळून त्यामधील भौतिक बीजांकुर क्षमता नष्ट होते. आता परत माघारी फिरणे केवळ अशक्य असते. मागे फिरण्याची ती वेळ निघून गेलेली असते. फळ पिकले की ते त्याच्या देठापासून आपोआप विलग होते आणि झाडापासून गळते. लोकांना त्याचा उपयोग खायला होतो. त्याच्या माधुर्याने लोक खुश होतात. सायुज्यमुक्त योगी संसारात असून नसल्यासारखा असतो. तो समाजात असून नसल्यासारखा असतो. तो अध्यात्मात पूर्ण उच्च अशा आत्मब्रह्मपदाला पोहोचलेला असतो. तो समाजात राहून प्रभुसेवा, समाजसेवा करत असतो. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, अशी त्याची अवस्था असते. परमात्म्याचे ते दिव्य द्वार केव्हा उघडते याची वाट पाहत असतो, कारण ते द्वार आपोआप उघडायचे असते. एक दिवस ते दिव्य द्वार उघडते. सायुज्यमुक्त योग्याचा आत प्रवेश होतो. तो मुक्त होतो. परमात्म्याच्या चरणी सेवेला रुजू होतो. हरि ओम.